आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊ आता काय करायचं? प्लेट दे, मी बघतो. नाही नको, आता तुम्ही गेलात ना तर तुमच्यात वाद होईल. वहिनी, तर वाद होईल म्हणून तिला काय उपाशी ठेवायचं का? मला वाटतं त्यांना शांत व्हायला आपण थोडा वेळ देऊया. आणि तसंही उपाशीपोटी फार वेळ नाही राहू शकत त्या. बरोबर आहे तुझं. भूक लागली की ती स्वतःहून खाईलच. हो, पण हा प्रश्न सोडवायचा कसा? मला तेच कळत नाहीये. माफी मागितल्याशिवाय त्या काय आता शांत होणार नाहीत. आणि ताई काय माफी मागणार नाही. दोन्ही बाजूंनी ताणून धरलं तर कसं चालेल? पण वहिनी, ताई माफी मागत नाहीये याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार. आई असायला हव्या होत्या. त्यांनी या दोघींना ना बरोबर गोडी गुलाबीने समजावून सांगितलं असतं. वहिनी, आता हे आपल्यालाच हँडल करावं लागणार आहे. कसं? नको काळजी करूस, मला खात्री आहे ताई यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. देव करो आणि तसंच हो. हा झाले. काय रे, एवढा पळत का आलास? पहिल्यासारखं पळणं होत नाही रे आता. कुठे गेला होतास पळत? धाब किती लागलीये? हा, तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायला. मिळालं का सोल्युशन? मिळालं तर तुझा प्रॉब्लेम सुटला समज. सांग काय सोल्युशन आहे? हा, तर प्रॉब्लेमचं सोल्युशन बॉक्सिंग. बॉक्सिंग? हा, हे सोल्युशन आहे? अरे हेच सोल्युशन आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी हा सगळा धंदा बंद करू आणि बॉक्सिंग करू आता? यार कसं सांगू तू. हा, हे बघ, ही कॉम्पिटिशन बघ. राजा माझ्या शोना, कशाला अडकवतोय मला ह्याच्यात? नाही 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 नाही, तुला अडकवत नाहीये. अरे तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतोय. अरे ही कॉम्पिटिशन जिंकणाऱ्याला 10 लाख रुपये बक्षीस आहे. बरं मग दादा 2 चहा द्या. हा देतो. मग काय, तू जर ही कॉम्पिटिशन जिंकलास तर त्या मिळालेल्या पैशातून कॅफे सुरू करू शकशील ना. लोन घेण्याची गरजच नाही. मला नाही जमणार राजा हे. असं कसं नाही जमणार? खुद्द विक्रांत देसाईंना नाही जमणार. अरे एकेकाळी तू बॉक्सिंग. एकेकाळी जमत होतं राजा मला, आता नाही जमत. सवय नाही राहिली आता. बॉक्सिंग काय तुला चेष्टा वाटते का? प्रॅक्टिस लागते त्याला. मग करशील ना, आहे तुझ्याकडे वेळ. का माझा फोकस हलवतोयस? नाही 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 नाही, तुझा फोकस हलवत नाहीये मी. तुला तुझ्या ध्येयासाठी मेहनत करायला लावतो. बरं ठीक आहे, मी मेहनत घेतली आणि आपण हरलो तर काय होईल? तर हा जो बिझनेस सुरू केला ना, हा ठप्प होईल. तू आधीच निगेटिव्ह विचार कशाला करतोयस विक्रांत? राजा, मी निगेटिव्ह विचार करत नाही, पण हे कॉम्पिटिशन आहे. इथे हरणं जिंकणं काही होऊ शकतं. उगाच आपण डायव्हर्ट नको व्हायला. आपल्याला हाच बिझनेस करायचा आहे आणि हा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, कळलं? अरे हो. विक्रांत, तू काहीही म्हण, पण मला माहिती आहे तू आजही जिंकू शकतोस. फक्त थोडी प्रॅक्टिस हवी. पण मी सांगून तू ऐकणार नाहीस. हा, पण माझ्याकडे एक माणूस आहे जो तुला मनवू शकतो, आणि तो माणूस म्हणजे गिरिजा.
अरे यार, हे किती वेळा वाचलं तरी कळत नाहीये. सरांना फोन लावून डाऊट क्लिअर करू का? नाही, नको. कुठल्या तोंडाने फोन करू मी? जे झालं त्यानंतर त्यांच्याशी बोलणं नाही, बरोबर नाही वाटणार ते. मी तुमचे रिपोर्ट चेक केलेत, काही पथ्य पाळावी लागतील, बाकी काय. या तुम्ही. सुचित्रा मयेकर ही का फोन करते? हॅलो सर. तुम्हाला थोड्या वेळानंतर फोन करू मी? हो सर, चालेल. मिस गिरिजा मयेकर, तुमच्याशी काही बोलू शकतो का? नाही म्हणू नका. कशी आहे तब्येत तुमच्या बहिणीची? माझी बहीण आहे, मी तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. हा, तेही बरोबर. ऐका ना, मला काळजी वाटली म्हणून बोललो, बाकी काय नाही. मला सांगा, अजूनही तुमचा राग गेलेला दिसत नाहीये मिस गिरिजा मयेकर. मी काय करू सांगा, म्हणजे तुमचा राग जाईल? नाही, मुळात राग येईल असं वागूच नका ना, मग काही करायची गरजच पडणार नाही. किती सिंपल आन्सर आहे. मला कळतंय माझ्यामुळेच तुम्हाला त्रास होतोय. मी त्यांना मेंटॉर सुद्धा बदलायला सांगितलंय. आणि मिस गिरिजा मयेकर, तुम्हाला त्या दिवशी जे वाटलं ना, तसं आमच्यामध्ये काहीच घडलंच नाही. हे तुम्ही नाही बोललात तरच बरं होईल, कारण तुम्ही कुठल्या पातळीला जाऊ शकता हे मला माहिती आहे. बोला म्हणा. तुमचं मन हलकं होणार असेल ना तर प्लीज बोला. नालायक म्हणा, नीच म्हणा, प्लीज. एकच रिक्वेस्ट करतो की तुमच्या बहिणीला काही बोलू नका. निर्मळ मनाची आहे आणि माझ्यामुळे तिला दुःख झालेलं नाही, मी नाही सहन करणार. आम्ही आमचं बघून घेऊ ना, का ना खूप असताय मध्ये. बरोबर आहे, शेवटी रक्ताचं नातं आहे. मी कोण बाहेरचा नाही का. पण एकच सांगतो, माझा राग तिच्यावर नका हा काढू प्लीज. इनोसेंट आहे ती. मला माहितीये माझी बहीण कशी आहे. काय बोलताय? मी माझ्या बहिणीला चांगलं ओळखते. हो, म्हणून शेवटचं सांगतेय, तिच्यापासून लांब राहायचं, तर समोर कोण आहे विसरून जाईन मी.